यूट्यूब मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ, डाळ आणि दाणे घालून केलेली पालकाची भाजी। हल्ली पालक घरात असला की आधुनिक बरेच पदार्थ केले जातात, जसं पालक पनीर, पालकाचे कटलेट्स, आणखीन कोणते स्नॅक्सचे पदार्थ, भजी किंवा अळूवड्यांसारख्या पालकाच्या वड्या। पण हा पारंपरिक पदार्थ थोडा विस्मरणात गेलेला आहे, म्हटलं आठवण करून द्यावी। आणि हा एक फुल फिलिंग मीलचा प्रकार आहे, म्हणजे याच्यामध्ये डाळही पोटात जाते आणि व्हेजिटेबलही, दोन्ही गोष्टी एकत्र जातात। 1/4 कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत आणि ते धुवून स्वच्छ आपल्याला ठेवायचं आहे। तोपर्यंत पालक चिरून घ्यायचा आहे। पालकही मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि मीडियम चिरून घेतला तरी चालेल, खूप बारीक चिरायची गरज नाही आहे, कारण हा आपल्याला वाफवून उकडवून घ्यायचा आहे। त्यामुळे पालकही अशा पद्धतीने चिरून आपल्याला डाळ आणि दाण्यांमध्ये मिक्स करायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने नॉर्मल आपण भाजीसाठी चिरतो तसा चिरला तरीही चालतो। नंतर आपण त्याला व्यवस्थित मॅश करून फोडणी वगैरे देणार आहोत। तर अशा पद्धतीने चिरलेला पालक मी धुतलेल्या डाळ आणि दाण्यांमध्ये घातलेला आहे। पालकही ऑलरेडी धुवून घेतलेला आहे। चिरल्यानंतर पालक कधीच धुवायचा नसतो, त्याचे न्यूट्रिएंट्स कमी होतात, हे आपल्याला माहितीच आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घातला आहे हिंग, थोडीशी हळद, जे आपण वरण शिजवताना जसं घालतो तसंच घालायचं आहे। शिजण्या इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं चवीला आत्ता मीठ घालायचं आहे। आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून कुकरमध्ये आपल्याला 2 ते 3 शिट्यांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आणि हे कुकरला शिजवायला लावत असतानाच तुम्ही याबरोबर भातही लावू शकता किंवा बटाटेही उकडायला ठेवू शकता, जसं तुम्हाला आवडत असेल तसं। मी फक्त सध्या हेच ठेवलं होतं आणि भात मी सुट्टा लावून घेतलेला होता, त्यामुळे हा जो पदार्थ आहे तो तुम्ही पोळी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। चला तर मग पालक आणि डाळ आपलं वाफवून झालेलं आहे। आता जनरली आपण डाळला जसं मॅश करून घेतो ना तसंच करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, रवी वापरू शकता। माझ्याकडे हे विस्कर आहे, मी त्याच्याने थोडंसं ब्लेंड करून घेते आहे। आणि खूप जास्त एकदम स्मूथ ब्लेंड करायची गरज नाही आहे, थोडी अशी डाळ आली चवीला तरी पण ती चांगली लागते। हे बघा, अशा पद्धतीने सगळे जिन्नस मिक्स केले आहेत। त्यात मी काय मसाले घालत आहे, जसं धने पावडर, थोडीशी जिरे पावडर, थोडंसं लाल तिखट आणि गोडा मसाला। जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला वगैरे जो असतो तो तुम्ही घातलात तरी चालेल। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करूच शकता। आता हे मसाले सगळे मिक्स झाल्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे। फोडणीसाठी ॲज युजल 3 ते 4 चमचे साधारण मी तेल घेतलेलं आहे आणि फोडणी करताना सगळ्यात आधी मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतरच जिरं घालायचं आहे, त्यानंतर हिंग घालायचं आहे। आणि मी यामध्ये लसूण घालत नाही आहे, बट तुम्ही ठेचलेला लसूणही या स्टेजला वापरू शकता, त्यामुळे तो असा खरपूस गोल्डन छान लागतो। मिरची आणि कडीलिंब मी घातलेलं आहे। हे सगळे जिन्नस छान परतले गेल्यानंतर आपल्याला डाळीचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हळूहळू घालायचं आहे आणि छान 1 ते 2 उकळ्या याला आणून घ्यायच्या आहेत, जेणेकरून फोडणी आणि डाळ पालकचं मिश्रण छान एकजीव होईल। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा पाणी लागेल तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी घालायचं आहे। आणि हे तुम्ही तुम्हाला आवडेल तसं ठेवू शकता। तुम्हाला दाटसर असं पातळ भाजीसारखं आवडत असेल तर पातळ करा किंवा दाटसर ठेवा, कसंही तुम्हाला आवडीप्रमाणे। भाताबरोबर खायचं असेल तर आपल्याला थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी लागते। यूट्यूब मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। मला कमेंट करून सांगा कशी झाली होती, नक्की ट्राय करून बघा। बाय।